मराठ्यांना एसीबीसी आरक्षण दिलं म्हणून ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं गेलेलं आहे उच्चवर्णीयांना। मुळामध्ये आता आरक्षण जे दिलेलं आहे भारतामध्ये ओबीसी ते आर्थिक निकषावरच दिलेलं आहे। फक्त सांगायचं आहे सोशली बॅकवर्ड आहे म्हणून। ईडब्ल्यूएस आम्ही 20% करतो असं म्हटले असते तर कदाचित मराठ्यांना ते स्वीकार्य झालं असतं, कारण मराठा मुलांना आरक्षणाचा लाभ पाहिजे, भांडण नको। 62% आरक्षण माझ्या दृष्टीने खूप जास्त आहे, त्याचं वितरण न्याय्य करा, हे सगळे प्रश्न सुटतील। जरांगे पाटलाची मागणी बरोबर का चूक हा प्रश्न नाही। आता जरांगे पाटलाला तुम्ही आश्वासन दिलं ते मान्य का करत नाही हा प्रश्न। हिंदू धर्मात क्षेत्रीय असू शकतो मराठा समाज, पण प्राप्त परिस्थितीमध्ये तो क्षेत्रीय नाही आहे, कारण आता लोकशाहीमध्ये कोणीच क्षेत्रीय नाही, कोणीच वैश्य नाही, कोणीच शूद्र नाही। तुम्ही सांगताय की आर्थिकदृष्ट्या मराठा समाज मागास आहे, मग त्यासाठी सध्या 10% ईडब्ल्यूएस आरक्षण आहे, ते अगदी सुप्रीम कोर्टानेही मान्य केलंय। मग ते आरक्षण असताना आणखी अतिरिक्त आरक्षणाची काय गरज पडते? तुम्ही एक लक्षात घ्या की लोकांना आरक्षण कसं आहे काय ते माहिती नाही, त्याचे चुकीच्या लोकांमध्ये काही कल्पना आहेत। सांगतो ना, त्यांच्या पण ते कधी अभ्यास करतात, त्यांनी कधी सर्क्युलर तरी वाचले का? पेपरमध्ये येणाऱ्या गोष्टी, चर्चेतून ऐकणाऱ्या गोष्टीवरच बोलतात लोक। याच्या मुळाशी जाऊया आपण। मुळामध्ये मराठ्यांना जेव्हा एसीबीसी आरक्षण दिलं 2018ला 30 नोव्हेंबरला, मराठ्यांना एसीबीसी आरक्षण दिलं म्हणून ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं गेलेलं आहे उच्चवर्णीयांना, म्हणजे उच्चभ्रू लोकांना, त्यात ब्राह्मण मुख्यत्वे। नागपूरहून आदेश आला की मराठ्यांना देताना मग आम्हाला का नाही? म्हणजे ज्या काळात मराठ्यांना आरक्षण एसीबीसी होतं त्या काळात ते आरक्षण आलेलं आहे, ते मराठ्यांसाठी आलेलं नाही। पहिली गोष्ट, हा एक मुद्दा लक्षात घ्या। मराठा समाज आर्थिक मागास आहे तुम्हाला कोणी सांगितलं? आयोग जो स्टॅच्युटरी कमिशन आहे, गायकवाड कमिशन आणि शुक्रे कमिशन, त्यांनी त्याला सोशली एज्युकेशनली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आणि इनएडिक्वेटली रिप्रेझेंटेड ठरवलेलं आहे, म्हणजे आर्टिकल 16.4 आणि 15.4 मध्ये तो पात्र ठरलेला घटक आहे। मग त्याला तुम्ही आरक्षणात घालायचं कोणत्या? तर 50%च्या आतल्या घटनात्मक आरक्षणात घालायला पाहिजे ना। तुम्ही त्याला का आरक्षणात घालत नाही हा आता रोकडा सवाल आहे। तेव्हा तुम्ही पब्लिकली येऊन सांगा ना की आम्हाला घटना मान्य नाही म्हणून। सगळे राजकारणी जेव्हा म्हणतात की मराठ्यांना आरक्षण द्यायचं पण 50%च्या आत ओबीसीला धक्का न लावता द्यायचं, 50%च्या बाहेर आरक्षण घटनात्मक नाहीये, हे जग जाहीर आहे। मग असं बोलणारे जे लोक आहेत ते घटना पायदळी तुडवतात, त्यांना घटना मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो। आणि लढाई मराठ्यांची हीच आहे की आम्ही जर देशाचे बरोबरीचे नागरिक आहे तर आम्हाला घटनात्मक मर्यादित आरक्षण का नाही? हा अस्तित्वाचा प्रश्न आहे, हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नाही। आता की आम्ही नागरिक म्हणून आम्हाला मान्यता तुम्ही का देत नाही, आम्हाला का तुम्ही अग्निपरीक्षा द्यायला लावता, हा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, आता ईडब्ल्यूएस काय आहे? ईडब्ल्यूएस आरक्षण हे बोगस आरक्षण दिलेलं आहे, ब्राह्मणांसाठी घटनेची पूर्ण पायमल्ली केलेली आहे। त्याचं उदाहरण सांगतो मी। जेव्हा ईडब्ल्यूएस 2019च्या 12 जानेवारीला लागू झालं, कोणता अहवाल आहे सरकारकडे की ज्याच्या आधाराने आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं लागतं? काहीही अहवाल नाही। शिनो कमिशनचा अहवाल 2009ला आलेला होता, तो पब्लिकही केलेला नाही। अजून दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आरक्षणाचा आत्मा आहे। आत्मा काय आहे की अनरिप्रेझेंटेड लोकांनाच आरक्षण देता येतं, म्हणजे ज्याचं प्रतिनिधित्व कमी त्यांनाच आरक्षण देता येतं, हे आर्टिकल 16.4चं बेसिक प्रिन्सिपल आहे। आता तुम्ही ईडब्ल्यूएस ला प्रतिनिधित्व तपासता का? तर नाही तपासत। म्हणजे जे ऑलरेडी नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये, प्रायव्हेटमध्ये सगळीकडे प्रस्थापित आहे त्यांच्यातले गरिबांना आरक्षण द्यायचं, म्हणजे त्यांच्यामध्ये 10% गरीब आहेत, 90% प्रस्थापित समाज आहे, त्याला तुम्ही आरक्षण देऊ इच्छिता। आणि ज्या मराठा समाजामध्ये 95% म्हणजे गलित गात्र झालेला समाज आहे, 5% फक्त राजकारणी वगैरे थोडे प्रगत लोक आहेत, त्या 95%ला मात्र तुम्ही आरक्षण देत नाही। आणि त्या 10% गरिबांसाठी तुम्ही घटना दुरुस्ती करणार, ती घटना दुरुस्ती खोटी आहे, म्हणजे ती घटना दुरुस्ती सत्याच्या आधारित नाही किंवा घटनेच्या बेसिक त्याला काय बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनला आघात करणारी ती घटना दुरुस्ती आहे। उदाहरण सांगतो मी तुम्हाला की त्यांनी काय म्हटलंय जजमेंट देताना की बाबा जेव्हा 50%चा नियम आला तर तेव्हा फक्त 16.4ला आणि 15.4लाच तो लागू होतो, हे तर 15.6 आणि 16.6ला लागू होत नाही। आता ते कलमच तेव्हा नव्हते तर त्याला तेव्हा कसं लागू होईल? पण त्या ओरिजिनल आरक्षणाचं प्रिन्सिपल 15.4 16.4 मधून येतं ना। मग नंतर 15.5 जेव्हा आलं 2005ला, त्यालाही तो लागू केलाच ना, मग ते कुठे लिहिलं इंदिरा साहनीमध्ये? तर हे तोडमरोड करून
जी घटनाबाह्य पद्धतीने ती घटना दुरुस्ती व्हॅलिड केलेली आहे आणि उच्चवर्णीयांचं 10% गरिबांसाठी सुद्धा त्यांना आरक्षण द्यायचं, 90% तर ते श्रीमंत आहेतच, ते प्रगत आहेतच, हा अन्यायकारक निर्णय आहे. पहिल्यांदा ज्यांना ज्यांना आरक्षणाची बाजू घ्यायची त्यांनी हे धोरण समजून घ्यावं की ईडब्ल्यूएस आलं कोणासाठी. आता माझं म्हणणं आहे की आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही का? देता येतं. 64 साली आर चित्रलेखाचा निर्णय आहे की आर्थिक मागासलेपणावर सुद्धा आरक्षण देता येतं, अगदी घटनात्मक पद्धतीनेच देता येतं. इंदिरा साहनीने पण त्या निकषाला मान्यता दिलेली की तो पण एक निकष आहे, आर्थिक निकषावर सुद्धा आरक्षण देता येतं. हे जे म्हणतात ना गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही, तर कोर्टाने सांगितले इंदिरा साहनीने की देता येतं आर्थिक निकषावर सुद्धा. पण वन ऑफ द कारण आहे, वन ऑफ द नाही, सोल कारण सुद्धा व्यावसायिक आणि आर्थिक लावून सुद्धा आरक्षण देता येतं. इंदिरा साहनीने हे मान्य केलेलं आहे. 1964ला पण हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. परंतु मुळामध्ये आता आरक्षण जे दिलेलं आहे भारतामध्ये ओबीसी, ते आर्थिक निकषावरच दिलेलं आहे. फक्त सांगायचं हे सोशली बॅकवर्ड आहे म्हणून, लिहिलेलं कुठे आहे ते सोशली बॅकवर्ड आहे, ही वस्तुस्थिती की नाही. म्हणून क्रिमिलियर प्रिन्सिपल आलं. मराठा समाजाला त्या कोणत्या गटात घालायचं तुम्ही इतिहास बघून घाला, नाही तर वर्तमान बघून घाला. त्याचा जो अधिकार आहे तो त्या ओबीसी ज्याला आपण म्हणतो एससीबीसी त्याच्यामध्येच त्याचा अधिकार आहे. 50%च्या आतच त्याचा अधिकार आहे. जे 10% आरक्षण आहे ते मराठा समाजासाठी आलेलं नाहीये. पण समजा ईडब्ल्यूएसलाही मराठ्यांचं काही अडचण नाही. प्रॉब्लेम काय आहे की 30% मराठा, ईडब्ल्यूएस 10%. त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम आला ना की मराठ्यांना आरक्षणाची गरज स्वतंत्र 15%ची आहे आणि तुम्ही त्याला 10%मध्ये अन्य मुसलमान, ब्राह्मण, मारवाडी, राजपूत सगळ्यांबरोबर 10%त घालणार आहात, तर ते पुरे पडत नाही ना. मग त्याला मग तुम्ही तिथे न्याय वितरण तरी करायला पाहिजे होतं ना. तुम्ही समजा ईडब्ल्यूएस आम्ही 20% करतो असं म्हटले असते तर कदाचित मराठ्यांना ते स्वीकार्य झालं असतं, कारण मराठा मुलांना आरक्षणाचा लाभ पाहिजे, भांडण नकोय. ओबीसी हे काही त्यांना सोनं लागलेलं नाही किंवा ओबीसीत जाणं काही त्यांचं ध्येयवाद नाही. मराठ्यांना पुरेसं आरक्षण पाहिजे, मराठ्यांना सुरक्षित आरक्षण पाहिजे, मराठ्यांना घटनात्मक मर्यादेत आरक्षण पाहिजे. ईडब्ल्यूएस मध्ये दिलं असतं तरी काही बिघडत नव्हतं, पण ते आरक्षण 10% ठेवणार असं जेव्हा असेल तेव्हा मराठ्यांना ते पुरत नाही. हा आपण लक्षात घ्यायचं. मगाशी तुम्ही असं म्हणलं की ओबीसींना आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेलं, पण मला करेक्ट करा तुम्ही, माझ्या माहितीनुसार जात हाही मुद्दा होता, मंडल कमिशन नुसार जात हाही मुद्दा होता त्यांना आरक्षण देण्यात. ज्याने ज्याने जातीचा मुद्दा घेतला आयोगाने ते ते आयोग बाद केले गेलेले. जसा कालेलकर आयोग जातीच्या आधारावर होता म्हणून स्वीकारला नाही, तसा मंडल पण जातीच्या आधारावर होता म्हणून स्वीकारलेला नाही. संसदेने मान्यता दिलेली नाही. हायकोर्टने इंदिरा साहनीमध्ये 3 जजेसने, म्हणजे पॅरेग्राफ 325-26 मध्ये 2 जजेसने, पॅरेग्राफ 394 मध्ये 3ऱ्या जजने मंडल आयोगाला पूर्ण रद्द केलं होतं आणि मेजॉरिटी डिसिजनने असं सांगितलं की आमच्या समोर मंडलचा विषय नाही, कारण हे आरक्षण आम्ही मान्य करतो ते मंडलच्या नुसार करत नाही. आम्ही आयोगाची रचना सांगतोय, त्यांनी मागासलेपणा तपासून हे आरक्षण द्यायचंय. आता मंडलचं तुम्ही कारणच सांगू शकत नाही, कारण तो मृत अहवाल. जातीच्या आधारावर आरक्षण देणं हे घटनेला मान्यच नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणता जातीच्या आधारावर आरक्षण दिलं खरं आहे, महाराष्ट्रात जातीच्या आधारावर आरक्षण दिलंय, पण ते घटनाबाह्य आहे हे तर म्हणून तर म्हणतोय ना आपण. मराठ्यांना जातीच्या आधारावर आरक्षण नकोय. सध्या एससी एसटी ला पण जातीच्या आधारावर आरक्षण दिले नाही. एससी एसटी 1950ला जेव्हा शेड्यूल बनले तेव्हा एससीचा निकष आहे अस्पृश्यता. ज्या ज्या जाती समूहांना अस्पृश्यतेचा चटका बसला त्याला एससी म्हणतात. जे जे लोक आदिवासी आहेत, रिमोट राहतात, मेन स्ट्रीम पासून दूर राहतात, त्यांचं तिथे रिमोटनेस हा निकष आहे म्हणून त्यांना आरक्षण आहे, हे लक्षात घ्या. या ओबीसी मध्ये जातीचा इंदिरा साहनीने काय सांगितलं की जातीला तुम्ही समोर ठेवू शकता, पण त्याला पूर्ण मागासलेपणाचे निकष लावायचे, त्याचं मागासलेपण तपासायचं, त्याचं इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे का ते तपासायचं. ते तपासून झाल्यावर ती जात जर पात्र ठरली तरच आरक्षण देता येतं. मग आता आपल्या महाराष्ट्रात ज्या ज्या जातींना आरक्षण दिलेलं आहे ओबीसी म्हणून, त्यातले एकाचं तरी असं तपासलंय का? तर तपासलेलं नाही. माझा मुद्दा एससी एसटी बद्दल होता. एससी एसटी बद्दल मी उत्तर स्पष्ट दिलेलं आहे. ते 50 पासून आहे, ते नवे नाही आहेत, बरोबर आहे. आणि ते शेड्यूल बनलेले आहेत त्यांचे. ते जातीला आरक्षण देतं म्हणजे जातीचं फक्त नाव आहे तिथे. आरक्षण अस्पृश्यतेला दिलेलं आहे, आरक्षण रिमोटनेसला दिलेलं आहे. पण जेव्हा आणि ओबीसीत आरक्षण देताना आरक्षण जातीला दिलं जात नाही, आरक्षण त्या मागासलेपणाला दिलं जातं. तुम्ही हा भेद करायला शिका की आरक्षण जातीला नाहीये, आरक्षण मागासलेपणाला आहे.
तुम्ही जेव्हा म्हणता त्यांच्या अस्पृश्यतेला ते आरक्षण दिलं, ते मला प्रश्न पुन्हा असंच पडले की त्यांच्याकडे अस्पृश्यता, ते अस्पृश्य कसे ठरले गेले? जात हा एकच मुद्दा होता ना. नाही नाही, मुळामध्ये जात अस्पृश्य नाहीये. मग ती एकच जात आहे का अस्पृश्य? त्याच्यातही अनेक जाती आहेत, त्या जातींमध्ये पण भेद आहेत. तुम्हाला माहिती नाही, फार भयानक हो, भेद आहेत. हो, हो. नाही, आरक्षण आहेच ना त्यांना. नाही नाही, भेद आहेत. म्हणजे अस्पृश्यतेमधले प्रत्येक जाती एकमेकाला कमी जास्त समजतात. हो हो. त्यामध्ये एका स्तरावर नाही. म्हणजे जातीची रचना ही वेगळी गोष्ट आहे आणि अस्पृश्यता ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे अस्पृश्यतेमुळे आरक्षण हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्या जाती अस्पृश्य आहेत त्यांना आरक्षण दिलं जातंय. हे SC ST चा निकष आहे, म्हणजे SC चा निकष आहे. ज्या जाती रिमोट राहतात, वनवासात राहतात, जंगलात राहतात, त्यांना आदिवासी म्हणून आरक्षण दिलं जातं. ते त्यांचा रिमोटनेस आहे. पण ओबीसीचं काय कारण आहे आरक्षण देण्याचं? निकष काय आहे? तर मागासलेपणा आणि इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन याला आरक्षण दिलं जातं. माळी आहे म्हणून आरक्षण दिलं जात नाही, सोनार आहे म्हणून आरक्षण दिलं जात नाही, धोबी आहे म्हणून आरक्षण दिलं जात नाही. तर लॅक ऑफ रिसोर्सेस, बरोबर की नाही? आणि सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण आणि इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन हे क्रायटेरिया आहेत, याला आरक्षण दिलं जातं. ते त्या जातीत आहे म्हणून त्यांना ते आरक्षण मिळतं. त्यामुळे जात महत्वाची नाही आरक्षणामध्ये, मागासलेपण आणि इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन महत्वाचं आहे घटनात्मक दृष्ट्या. पण मी पुन्हा एक हायपोथेटिकल सिच्युएशन सांगतो. समजा अनेक अभ्यासकांनी ओबीसी आरक्षणावरही प्रश्न उपस्थित केले. समजा फक्त आता सध्या SC ST आरक्षण फक्त राहिलं, बाकीचं आरक्षण रद्द केलं, तर तेव्हा काय भूमिका असेल तुमची? हे पहा, मी आरक्षणाच्या बाजूचा आहे. पहिलंच वाक्य मी सांगितलं होतं की आरक्षण हे आर्थिक धोरणाचा परिणाम जो होतो त्याच्यातून जे वंचित घटक होतात त्यांच्यासाठी असतं, बरोबर आहे? त्याला आम्ही इकॉनॉमिक्सच्या भाषेत एक्सटर्नॅलिटी म्हणतो, निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी म्हणतो. तर आरक्षण हे जोपर्यंत आर्थिक धोरणं फॉल्टी असतात तोपर्यंत काही गटाला वंचित होतच असतात. आर्थिक धोरणामुळे त्या वंचित गटाला आरक्षण द्यावंच लागणार आहे तुम्हाला, हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणून आपण 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आरक्षणाकडे समाज का वळतो? लोकांना वाटतं मग भारत तर प्रगती करतोय. अरे ज्याला तुम्ही प्रगती म्हणतात त्याचाच हा परिणाम आहे, बरोबर की नाही? मग आम्ही आरक्षणाच्या बाजूचा आहे, पण निकष समान असावे. तुम्ही 25, 50, 100 कितीही निकष लावा, ते निकष समान असावेत. त्याच्यात जात हा आयडेंटिफिकेशनचा निकष नसावा खरं म्हणजे, पण ठेवला तरी तो निकष फक्त नावासाठी असावा. खरे निकष काय असले पाहिजे? त्याचा पारंपरिक व्यवसाय काय, तो कुठल्या भागात राहतो, तो स्लम मध्ये राहतो का, अर्धविकसित मध्ये राहतो का, ग्रामीण भागात राहतो का, म्हणजे त्याला ऍक्सेस आहे का, प्रगतीचा ऍक्सेस आहे का, त्याचं जीवन रिस्की आहे का, तो उन्हातानात काम करतो का, तो अंग मेहनतीचं काम करतो का, तो माती उचलतो का, तो शेण उचलतो का, हे सगळ्या विषय आहे याच्यामध्ये. रिसोर्सेस कमी आहेत का, मग तो पोटा पाण्याचं कसं भागवतो, मग त्यांच्या घरात कोणी नोकरीला आहे का, असं सगळं ठरवून जेव्हा एखाद्या समूहामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या वैशिष्ट्य जर बघितलं तर ते मागास ठरतात, त्याला आरक्षण दिलं जातं. आणि असं आरक्षण दिलंच पाहिजे या मताचा मी. तुम्ही तो माळी आहे का मराठा आहे याला काही कारण नाही. मुळात त्याचं मागासले पण महत्वाचं आहे, त्याची आजची वर्तमान काळातली परिस्थिती महत्वाची आहे. तिच्याने जर तो त्रासलेला असेल, कोंडलेला असेल, दबलेला असेल, त्याला आरक्षण ऍक्सेस म्हणून द्यावंच लागतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा सामाजिक न्याय आहे आणि घटनेत तर ते प्रिन्सिपल आहेच. घटनेतून कुठे काढले आपण 16/4 15/4? त्यामुळे आरक्षण तत्व चालू राहणार आहे. ते किती चालू राहावं? तर ते कोर्ट म्हणतं की 50% चालू राहावं, 10% EWS सोडून. ते 10% EWS वेगळं तरी काय करायची गरज आहे? बिलकुल गरज नाही. तुमच्याजवळ आता 60% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, 62% आरक्षण आहे, बरोबर की नाही? 62% आरक्षण माझ्या दृष्टीने खूप जास्त आहे. त्याचं वितरण न्याय्य करा, हे सगळे प्रश्न सुटतील. म्हणजे उदाहरणार्थ SC ST सोडून देऊ 20%, म्हणजे आपल्याकडे 42% आरक्षण आहे. मग आता आणखी खूप मागासलेले घटक कोण आहे? म्हणजे भटके, ज्याला नंदी बैलवाले, डोंबारी, गारुडी, घिसाडी, कैकाडी असे जे लोक आहेत खूपच मागासलेले VJNT मधले, आणि बलुतेदार, कारागीर, आलुतेदार, ज्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत. मग असे जे खूप मागासलेला घटक आहे त्यांची एकूण लोकसंख्या किती आहे? तर त्यांना पुन्हा SC ST सारख्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या, सगळे मिळून ते 5-7% भरतील. त्यांना तुम्ही 5-7% आरक्षण देऊन टाका ना. मग बाकीचा जो गट उरतो त्याला एकाच गटात आरक्षण द्या ना तुम्ही, म्हणजे सगळ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल. मग त्याला तुम्ही व्यावसायिक निकष लावा, त्याला तुम्ही आर्थिक निकष लावा, त्याला तुम्ही ग्रामीण निकष लावा, झोपडपट्टीत राहतो का हा निकष लावा, म्हणजे वेटेज देता येतं प्रत्येक निकषाला. तिथे जात लावायची काय गरज आहे?
आता लोक म्हणतात राजकीय आरक्षणाचं काय? हे आरक्षण नोकरी शिक्षणातलं जे आहे त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका. राजकीय आरक्षण हे 240 टी आणि डी, मला वाटतं 242 टी आणि डी मध्ये आहे. त्याचे निकष वेगळे आहेत. ते आरक्षण ज्याला द्यायचं त्याला द्या, जो रिप्रेझेंटेड नाही त्याला द्यायचं द्या. मराठ्यांना राजकीय आरक्षण नको हे मराठ्यांनी वारंवार सांगितले. मुळात असं आहे की आपण मागासलेले घटक म्हणजे SC ST, अजून तिसरा घटक म्हणजे VJNT आणि बलुतेदार आलुतेदार आणि असे जे मागासलेले घटक आहे त्यांचा वेगळा गट करा. बाकी सगळ्यांना तुम्ही एका गटात टाका आणि त्यांना आर्थिक, व्यावसायिक, ग्रामीण निवास असेल, झोपडपट्टी निवास असेल, अर्धविकसित निवास असेल, त्यांच्या परिस्थितीवर आरक्षण द्या. म्हणजे आपल्याला 37% आरक्षण हे त्या गटाला देत आहेत. आणि 37% आरक्षणात जेव्हा सगळा समाज जाईल तेव्हा कोण कशाला ओरडेल? सगळ्यांना उपभोगता येईल ना ते आरक्षण, सगळ्यांना न्याय मिळेल ना. म्हणजे आरक्षण महाराष्ट्रात कमी नाही हे बोलणारा मी वारंवार सांगतो हे की आरक्षण महाराष्ट्रात खूप जास्ती आहे. त्याची वाटणी चुकलेली आहे आणि ही वाटणी दुरुस्त करण्यासाठी सरकारने आता काय केलं पाहिजे तर सरकारने आयोगाकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींच्या अभ्यासाचा विषय दिला पाहिजे आणि जातीनिहाय जनगणना पण केली पाहिजे. जातीनिहाय जनगणना करून काय होईल तर SC ST वगळता जे खूप मागासलेले घटक आहे त्यांना किती आरक्षण द्यावं लागेल ते न्याय्य आरक्षण द्या. उरलेल्या जाती गटाला तुम्ही एक मोठा जर गट ठेवला तर काहीच प्रॉब्लेम नाही आरक्षणाला. आरक्षण हे पुरण्यासारखं आहे महाराष्ट्रात. आता सध्या जरांगे सगळे सोयरेचा अध्यादेश काढा म्हणून जे आंदोलन करतात त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कारण की ऑलरेडी झालंय काय की सध्याच्या सरकारने 10% मराठ्यांना आरक्षण दिलं, पण जे जरांगेंना मान्य नाही ते सगळे सोयरेचा अध्यादेश काढा असं म्हणते. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याने प्रश्न सुटणार आहे का आरक्षणाचा? मुळामध्ये जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू झालं, जसं मी म्हटलं की मराठा क्रांती मोर्चाला कोपर्डीची घटना कारण झाली, तात्कालिक कारण झाली, तसं जरांगे पाटलाचं आंदोलन आधी पण अनेक वेळेला झालेलं आहे. या वेळेला ते मोठं व्हायला कारण काय झालं तर या सरकारने केलेला लाठीचार्ज, त्याच्यातून खूप मोठा उद्रेक झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार सारख्या राजकीय नेत्याने तिथे भेट दिली आणि शरद पवारांची म्हणजे लाठीचार्ज होणं आणि शरद पवारांची भेट म्हणजे शरद पवारांची या आंदोलनात कॉन्ट्रीब्युशन आहे असं लोक म्हणतात ना, तर कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे त्यांचं की त्यांनी तिथे भेट दिली आणि त्या आंदोलनाला एक राजकीय मोठं व्यासपीठ मिळवून दिलं. त्याच्यामुळे ते आंदोलन खूप मोठं झालं. पण त्या आंदोलनाची मूळ मागणी काय होती तर मराठवाड्यामध्ये जो मराठा समाज आहे, कालेलकर आयोगाने त्याला मागासलेला म्हटलं होतं, तर त्या आधारावर तेव्हापासून आतापर्यंत हा मागासलेला राहिलेला समाज आहे. तर या समाजाला सरसकट कुणबी म्हणून दाखले मिळण्याची सोय करावी मराठवाड्यातल्या फक्त, एवढीच ओरिजिनल मागणी होती. आणि ती मागणी मंजूर होण्याची परिस्थिती आली होती सुरुवातीच्या महिना 2 महिन्यामध्ये. सरकार त्याला तयार होतं आणि विरोध नव्हता त्या गोष्टीला. परंतु अचानक ती मागणी बदलली आणि सरसकट महाराष्ट्राचं कुणबीकरण करा अशी जी मागणी आली, तिथं मग विरोधाला सुरुवात झाली. खरी सुरुवात तिथं झाली. आता हाही प्रश्न कोणी विचारू शकतं की जर माळीच्या सगळ्या पोटजातीला तुम्ही आरक्षण देत असाल, सोनाराच्या पोटजातीला तुम्ही आरक्षण देत असाल, तर मग मराठा ही सुद्धा कुणबीची पोटजात आहे, मी एकदा त्याच्यातला 60% कुणबी ठरला तर उरलेला कुणबी का ठरत नाही, असे आर्ग्युमेंट होतात. तसं म्हणलं तर 90ला 2000ला जर ही मागणी झाली असती तर ती कदाचित मान्य पण झाली असती. कारण त्याला चॅलेंज नाही झालं म्हणून ते चालू आहे. त्याला सुद्धा चॅलेंज झालं तर ते पण रद्द होऊ शकतं, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. असं आरक्षण देता येत नाही. पण आता त्यांना दिलं म्हणून आम्हाला का नाही, असा महाराष्ट्रभराचा विषय पेटवण्याचा जो प्रयत्न झाला. आता समजा दिलं, सरकारने दिलं असतं महाराष्ट्राला, म्हणजे मराठवाड्याला दिलं असतं तर ते चाललं असतं. त्याची कारण आहेत काही. निजामाचं राज्य होतं, 371(2)चं प्रोटेक्शन आहे. निजामाच्या राज्यामधलं नोंदी ठेवण्याची पद्धत चुकलेली आहे. म्हणजे त्याला ऐतिहासिक, सामाजिक आणि भौगोलिक कारणं होती म्हणून मराठवाड्यापुरतं ते टिकलं पण असतं. विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध पण झाली असती. पण जेव्हा ते सरसकट महाराष्ट्राचं जर केलं असतं समजा सरकारने, ते टिकलं नसतं. कारण जे माळ्यांना दिलं म्हणून टिकलंय वाटतं, ते चॅलेंज झाल्यावर ते पण टिकणार नाही. म्हणजे मी चॅलेंज केलेलंच आहे ते ऑलरेडी आणि ते सुद्धा स्टेकला आहे. म्हणजे ते काही बरोबर आरक्षण आहे असं म्हणता येत नाही. मग त्या कारणासाठी याला विरोध झाला, सरकारकडूनही विरोध झाला, भुजबळांकडून झाला, ओबीसींकडून झाला. का? कारण सरसकट मराठा समाज जर कुणबी झाला महाराष्ट्रातला तर पॉलिटिकली आम्ही व्हल्नरेबल होऊन जाऊ, असं त्यांचं धोरण आहे. आणि मग त्याला पॉलिटिकल विरोध जास्ती होतो. बरं, तिथपर्यंत ती मागणी काही मंजूर नाही झाली.
त्याच्यानंतर ती मागणी होणार नाही मान्य असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा सगळे स्वैर्यावर विषय आला. ती मागणी पण मागे पडली. म्हणजे पहिली मराठवाड्याची मागणी होती ती आपोआप मागे पडली, नंतर सरसकटची मागणी होती ती मागे पडली, आणि एकदम जेव्हा सगळे सोयरेचा विषय आला साधारण 20-22 डिसेंबरच्या दरम्यान तो विषय आला, आणि 23 डिसेंबरला त्यांनी घोषणा केली बीडच्या सभेमध्ये, मोठे लाखोची सभा होती ती, की आम्हाला सगळे सोयरेचा अध्यादेश आणण्यासाठी मुंबईला जायचं. सगळी मुंबई वारी जी झाली त्या सगळे सोयरेसाठीच झालेली आहे. आता त्या सगळे सोयरेचा जो ड्राफ्ट आहे तो आधीच ठरलेला आहे, म्हणजे वाशीला पोहोचण्याच्या पूर्वीच 8 दिवस 10 दिवस आधीच ठरलेला तो ड्राफ्ट आहे. आणि त्या दिवशी फक्त त्या ड्राफ्टनुसार सरकार म्हणलं की आम्हाला हे मान्य आहे ना, आम्ही त्याचं कायद्यात रूपांतर करू. सरकार चुकलेलं आहे त्याच्यामध्ये. 16 फेब्रुवारीला सरकार ते मान्य करणार होतं, ते सरकारने केलं नाही, ही सरकारची फार मोठी चूक झाली. मग त्यांना मान्य होणार नव्हतं तर ड्राफ्ट मान्य करायचं नाही ना त्यांनी. आता जरांगे पाटलाची मागणी बरोबर का चूक हा प्रश्न नाही. आता जरांगे पाटलाला तुम्ही आश्वासन दिलं ते मान्य का करत नाही हा प्रश्न आहे. म्हणजे सरकारची त्याच्यामध्ये फार मोठी गोची झालेली आहे आणि सरकारने चूक केलेली आहे. मराठवाड्याचा इश्यू सोडून टाकला असताना त्यांनी तर फार मोठं मराठ्यांना यश आलं असतं आणि आंदोलन यशस्वीपणे सांगता झाली असती. या सगळ्या सोयऱ्यामध्ये सुद्धा सरकारने जर 16 फेब्रुवारीला केलं असतं तर यशस्वी सांगता झाली असती, सोपा विषय झाला असता. मग आता जरांगे पाटलांना मी 18 तारखेला भेटलो मागच्या, तेव्हा मी त्यांना सांगितलं की सगळे सोयरे हा विषय जो आहे, समजा तुम्ही म्हणता तसं जरी झालं तरी सुद्धा त्याच्यातून मराठवाड्यामध्ये आज 10% लोकांच्या नोंदी सापडल्या, आणखी 10-15%ला त्याचा फायदा होईल, तो सुद्धा 10-15 वर्षात होईल. याच्याने आपला प्रश्न सुटत नाही. मग काय करायचं असं जेव्हा ते म्हटले तेव्हा मग मी त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला जे 10% आरक्षण दिलेलं आहे एससीबीसी ते राज्यापुरतं दिलेलं आहे. सरकारने त्याच्यातही अर्ध काम करायचं होतं, ते केलं नाही. त्यांनी हे आरक्षण देताना केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समावेशाची शिफारस करायला पाहिजे होती. तिथे 50%च्या मर्यादेचा प्रश्न नाही, तिथे ते 50%तच घालता येतं. तिथे जाण्यासाठी ओबीसीचा विरोध नाही, तिथे कोणाला धक्का लागत नाही. सरकारने ती प्रक्रिया न केल्यामुळे पण हा प्रश्न चिघळला. म्हणजे सरकार प्रामाणिक नाही हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. म्हणजे प्रकाश आंबेडकर वारंवार म्हटले होते की सरकारने प्रामाणिक चर्चा करावी जरांगेची. माझंही तेच म्हणणं आहे की सरकार प्रामाणिकपणे समोर येत नाही, पारदर्शकपणे समोर येत नाही, आणि जरांगेंशी काय बोलतं आणि पुन्हा आश्वासन देऊन पलटून जातं. हे या आंदोलनाचं मूळ कारण आहे. सरकारने एससीबीसी आरक्षणासाठी शिफारस करावी ही खरी मागणी आहे मराठ्यांची, ज्याने प्रश्न सगळ्या मराठ्यांचा सुटणार आहे आणि तो कायमचा मराठ्यांच्या फायद्याचा विषय. ते सरकार करत नाही, हे दुर्दैव आहे. पण आता म्हणजे हे मला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल विचारायचं की आता हे कोणत्या दिशेला चाललंय. तुम्ही म्हणताय की सुरुवातीला सगळे सोयरे मराठवाड्यापुरतं त्यांचं आंदोलन सीमित होतं, त्यानंतर त्यांनी सगळे सोयरे, त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातले कुणबीकरण, या बदलत्या भूमिकेचा मराठा समाजावर काय इम्पॅक्ट होईल. मला सरकारबद्दल तुमची भूमिका कळेल, पण आता जरांगे पाटील यांची आंदोलनाची दिशा कुठं चालली आणि त्यांनी काय करायला हवं, तुमचं काय मत आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की आपण आरक्षणाचं आंदोलन म्हणतो ना, तेव्हा मराठ्यांचं आंदोलन हे केवळ आरक्षणाचं आंदोलन नाही, त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे ती. त्यांच्यावर जे 60-70 वर्ष स्वातंत्र्याच्या काळामध्ये अन्याय केला, डावललं गेलं, त्याची लढाई आहे ती. त्याचं फक्त नाव आरक्षण आहे. त्यामुळे आता परिस्थिती काय आहे, सरकार तर आरक्षण देतच नाही, सरकार जरांगेचा शब्द दिलेला तो पाळत नाही, सरकार एससीबीसीच्या केंद्रीय यादीत घालत नाही. मग यांना धडा कसा शिकवायचा असा प्रश्न शिल्लक राहतो. मग स्वाभाविकच राजकीय लोकांना धडा शिकवण्याचा मार्ग उरतो काय, तर राजकारणात जाणे आणि त्यांना धडा शिकवणे. मग समाज तिकडे वळलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याला समाज कारण आहे का सरकार कारण आहे का विरोधी पक्ष कारण आहे, तर राजकीय सगळेच लोक कारण आहे, राजकीय व्यवस्था त्याला कारण आहे, प्रशासन व्यवस्था त्याला कारण आहे. आणि हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाला जोपर्यंत तुम्ही सन्मानाने बरोबरीचा अधिकार देत नाही, ट्रान्सपरंटली त्यांचा अधिकार मान्य करत नाही, तोपर्यंत ही गोष्टी उद्भवत राहणारच आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मराठा समाजाचं हे आंदोलन आता राजकारणाकडे जाणार या इलेक्शन पुरतं, आणि राजकीय त्याला अंग येणार, पण ते राजकीय अंग त्यांना सत्ता पाहिजे म्हणून नाही, त्यांचं सामाजिक अस्तित्वाची लढाई आहे ती. त्यांना घटनात्मक अधिकारासाठी बरोबरीचं समजलं जात नाही, याचा तो बदला घेण्याचा प्रकार आहे. हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे, आणि ते त्याच्याने राजकीय अस्तित्व येणार त्याला. या इलेक्शन मध्ये तर मोठा दबाव गट आता तो झालेलाच आहे. म्हणजे
आता जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन होतंय नाही त्या आंदोलनाचा किंवा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मराठा समाजावर कसा परिणाम झाला, सकारात्मक परिणाम झालाय, नकारात्मक परिणाम झालाय, ओव्हरऑल काय परिणाम झालाय असं वाटतं? खरं सांगायचं तर मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला एक आयडेंटिटी दिली. चांद्यापासून बांद्यापर्यंत, कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत एक जात आहे अशी मराठा समाज, हे पहिल्यांदा इतिहासाला दिसलं. त्याच्यानंतर मध्ये गॅप गेला आणि मराठा समाज सुस्तावला असं जे वाटत होतं. पण हे चूक आहे. मराठा समाज कधीही शांत बसला नव्हता, आक्रोश धगधगत होता. आणि एक थोडी थिणगी त्या याची पडली लाठीचार्जची, त्या दिवशी मराठा समाजाच्या भावना पुन्हा पेटल्या गेल्या आणि जरांगे पाटलांच्या मागे हा समाज एक गठ्ठा उभा राहिलेला आहे, महाराष्ट्रभर उभा राहिलेला आहे. त्याचं कारण जरांगे पाटील हे मॅनेज होत नाही, त्याचं कारण जरांगे पाटील हे त्यागी नेतृत्व आहे आणि जरांगे पाटलांनी सर्वस्व समाजाला अर्पण केलेलं आहे. म्हणजे मराठा समाजाला एक अस्तित्व मिळालेलं आहे सामाजिक दृष्ट्या, या अंगाने ते यश आहे. जरांगे पाटलांसारखा कणखर नेता मिळाला त्या अंगाने पण त्याचं यश आहे. परंतु या सगळ्या याच्यामध्ये आरक्षणाची लढाई राजकारणात जाऊन अडकू नये अशी भीती आता नक्की निर्माण झालेली आहे. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मराठा समाजाचं नेमकं आपण पुढे कसं नेऊ इच्छितो, त्याला फक्त आंदोलनातच अडकून ठेवू इच्छितो का? मराठा समाजाने खरंच प्रगती करावी याच्यासाठी हा लढा जर असेल तर मग आरक्षण म्हणजे काय, आरक्षण आता प्राप्त परिस्थितीत जे मिळू शकतं ते घेऊन पुढे जायचं का? आपण कोणतं मिळू शकतं, कोणतं मिळू शकत नाही, आपण दादागिरी करून घेतलं तरी कोर्टात आपण ते टिकू शकू का? अशा सगळ्या अंगाने या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. आणि एसीबीसी आरक्षण सरकार टिकवतं म्हणतंय तोपर्यंतच आपण त्याला केंद्रात यादीत घालून घेतलं पाहिजे. तो जास्ती मोठा फायदा आहे. प्रशासनातले लोक मराठ्यांना अडथळे आणतात, तर मग मराठा मंत्रालय, ज्याला एसीबीसी मंत्रालय म्हणतो, त्याची मागणी केली पाहिजे. पदरात पाडून घेऊन आपण लढत राहिलं पाहिजे समाजाने. हे शिकण्याची खूप गरज आहे समाजाला. आणि आता असं दिसतंय की आंदोलन मात्र पेटलेलं आहे आणि मराठा समाज अतिशय त्याच्या मागे उभा आहे, त्या आंदोलनाच्या मागे. परंतु पदरात जर काही पडलं नाही तर इलेक्शन नंतर फ्रस्ट्रेशन पण येऊ शकतं. हा धोका आता निर्माण झालेला आहे. याचा विचार समाजाने करण्याची गरज आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं तेव्हा अनेक रील्स फिरले की आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, तुमची आमची बरोबरी करण्यात 7 पिढ्या येतील, असं रील्स तुम्हाला आठवत असेल. या क्षत्रियत्वाच्या भावनेचं काय करायचं, काय वाटतं तुम्हाला? मुळामध्ये आपण लक्षात घ्यायचं की आरक्षण हे वर्तमानाच्या 50 वर्षाच्या काळाचं कारण असतं. त्याला आम्ही 500 वर्षापूर्वी काय होतं हे त्याला कारण नसतं. आता महारांचा इतिहास जेव्हा बाबासाहेब सांगतात तेव्हा महार एक क्षत्रिय होते असं सांगतात. माळी समाजाचं महात्मा फुलेंचं चरित्र लिहिलंय धनंजय कीराने. पहिल्याच पॅरेग्राफ लिहिलंय की महात्मा फुलेंचे घराणे हे क्षत्रिय होते म्हणून. सोमवंशी क्षत्रिय माळीची पोटजात म्हणून आता आरक्षण घेते. राजपूत क्षत्रिय आहेत, गुजर लेवा पाटीलही क्षत्रिय जाती म्हणतात, जाटही 7 राज्यामध्ये आहे, यादव स्वतः क्षत्रिय तेही आरक्षणात आहे, कुर्मी क्षत्रिय तेही आरक्षणात आहे. क्षत्रियत्व हा म्हणजे बार नाही, म्हणजे तो काही अडथळा नाही आरक्षणात येण्याचा. वर्तमानामध्ये काय होतं, आता मी एक पोस्टर पाहिलं होतं, कोणाचं तर पडळकर, गोपीचंद पडळकर चालले होते तिथे याला आमच्या आंतरवली सराटीला भेटायला हाकेला. त्यांच्या पोस्टरवर लिहिलं होतं क्षत्रिय योद्धा म्हणून. धनगरांचा तुम्ही वेबसाईट काढून बघा, त्यांचा इतिहास काय आहे त्या वेबसाईटला ते बघा. ते यादवांचंच कुळ सांगणार आणि ते क्षत्रियच म्हणणार ना. ही वस्तुस्थिती आहे ना. म्हणजे क्षत्रियत्व ही मानाच्या पदव्या असतात, स्वाभिमान सगळ्यांना असतो. 1931ला जनगणना झाली तर त्या कमिशनरने लिहिलंय की काय झालं कळत नाही म्हणले, पण आता सगळेच लोक म्हणतात आम्हाला क्षत्रिय म्हणून आमची नोंद करा. खूप जातींनी क्षत्रिय म्हणून नोंद करायचा आग्रह केला. तर हे कशामुळे होतं, हे जेव्हा समाजाला वाटतं की आपल्याला कोणी रेकग्नाइज करत नाही, त्यावेळेला साठी प्रत्येक समाज काही ना काही पदव्या समोर करत असतो. त्याचा परिस्थितीवर काय परिणाम होतो का? नाही होत. तो फक्त आपल्याला नाव पालुपद जसं पाटील लावतात तसं लावण्यासारखं क्षत्रिय आहे. शिवाजी महाराजाचा वारसदार काय मराठा समाज थोडीच आहे, सगळा समाज त्यांचा वारसदार आहे. मराठ्यांचा काय दावा आहे त्यांच्यावर? शिवाजी महाराजांचे एक घराणं क्षत्रिय कारण त्यांची मुंज होते, बाकी समाजात थोडी मुंज होते. त्यामुळे क्षत्रियत्व ज्याला म्हणतात, हिंदू धर्मात क्षत्रिय असू शकतो मराठा समाज, पण प्राप्त परिस्थितीमध्ये तो क्षत्रिय नाही आहे. कारण आता लोकशाहीमध्ये कोणीच क्षत्रिय नाही, कोणीच वैश्य नाही, कोणीच शूद्र नाही. व्यवसायाचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. आणि आपण घटनेच्या अंमल असलेल्या काळात विचार करायला बसलो
तर बाकीच्या गोष्टींना काही तसा अर्थ उरत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर खूप खूप धन्यवाद. अनेक अंगाने आपण मराठा आरक्षणावर चर्चा केली, आंदोलनाबद्दल बोललो, अनेक मुद्दे समजून घेतले, अनेक कायदेशीर बाबी, तांत्रिक बाजू, कशामुळे आरक्षण अडकलंय आणि कशामुळे हे आरक्षण दिले गेले पाहिजे याची तुम्ही चहूबाजूंनी समर्थन केलं. खूप खूप धन्यवाद. आपण द पॉलिटिक्सशी बोललात. आपण पुन्हा भेटू. तुर्तास हेतू थांबू. जय धन्यवाद. शिवराय.